आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। एमपीएससीकडून अखेर 5% आरक्षणाची सवलत लागू करत अर्ज भरण्यास मुदतवाढ। सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक गट अ पदासाठी 5% आरक्षणाची सवलत वगळण्यात आली होती। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आता सीईटी परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ। पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी टेस्ट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसह स्वप्रमाणपत्र प्रमाणित 1.63 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रमाणित केलं। भविष्यामध्ये नागपूरला महापुरापासून वाचवण्यासाठी काय करणार? नागपूर खंडपीठाकडून पाटबंधारे विभागाला विचारणा। आरोग्य विभागाकडून 352 रुग्णवाहिकांची खरेदी। राज्यामधील प्रत्येक तालुक्याला 1 रुग्णवाहिका मिळणार। पंतप्रधान मोदींना राजघराण्याच्या वतीनं शिवसन्मान राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। उदयनराजेंकडून 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा। मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर। साल्हेर किल्ला इथे नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर जरांगे पाटील सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाण्याची शक्यता। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार। मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। पोलीस क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांचं देवेंद्र फडणवीस उद्घाटन करणार। वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी। आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस। आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत मोरेंचं स्टेटस। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। संध्याकाळी 6 वाजता कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार। बुलडाण्यामध्ये 4 दिवसांपासून युवकांचं आमरण उपोषण सुरू। विविध प्रश्नांवरून युवक आक्रमक। 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। राज्यामधील निवासी डॉक्टरांचा संप मागे। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये 90,000 रुपयांची भरीव वाढ करण्यात येणार। विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला देण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही।